नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 29 मे 2016 महाराष्ट्र सेट या परीक्षेमधील संशोधन अभियोग्यता अर्थात रिसर्च ॲप्टिट्यूड या घटकावर विचारले गेलेले प्रश्न. प्रश्न 7वा. संशोधन विषयाची निवड ही प्रामुख्याने टिंबटिंबवर अवलंबून असते. पर्याय क्रमांक ए त्याच्या समर्पकतेवर, इट्स रिलेव्हन्स. पर्याय क्रमांक बी उपलब्ध निधीवर, अवेलेबल फंड्स. पर्याय क्रमांक सी संशोधकाच्या आवडीवर, इंटरेस्ट ऑफ द रिसर्चर. आणि पर्याय क्रमांक डी आहे ग्रंथसंपदेच्या उपलब्धतेवर. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए त्याच्या समर्पकतेवर, इट्स रिलेव्हन्स. पुढील प्रश्न 8वा. खालीलपैकी कुठला माहितीचा मूळ स्रोत आहे? विच ऑफ द फॉलोइंग इज ए प्रायमरी सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन? पर्याय क्रमांक ए संशोधनांचा समालोचक अहवाल, रिसर्च रिव्ह्यू. पर्याय क्रमांक बी नुकतेच लिहिलेले पाठ्यपुस्तक, ए रिसेंटली रिटन टेक्स्ट बुक. पर्याय क्रमांक सी प्रमाणभूत नियतकालिकेत प्रसिद्ध झालेला संशोधन लेख, ए रिसर्च आर्टिकल पब्लिश्ड इन अ स्टँडर्ड जर्नल. आणि नंतर आहे पर्याय क्रमांक डी अनेक लेखकांनी लिहिलेला व 2015 साली प्रसिद्ध झालेला ग्रंथ. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी रिसर्च आर्टिकल पब्लिश्ड इन ए स्टँडर्ड जर्नल. पुढील प्रश्न 9वा. एका संशोधन अहवालानुसार एका देशाची लोकसंख्या 1941 या साली 2 कोटी होती, ती 2000 साली 6 कोटी झाली. या अभ्यासाचे सर्वोत्तम वर्णन टिंबटिंब असे होईल. पर्याय क्रमांक ए घटकीय, फॅक्टोरियल. पर्याय क्रमांक बी सामाजिक, सोशियल. पर्याय क्रमांक सी दीर्घकालीन, लॉन्जिट्युडिनल. आणि पर्याय क्रमांक डी छेदखंडित, क्रॉस सेक्शनल. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी दीर्घकालीन, लॉन्जिट्युडिनल. पुढील प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 10. टिंबटिंब अभ्यासासाठी गृहीतक आवश्यक असेलच असे नाही. ए हायपोथेसिस इज नॉट ऑलवेज नेसेसरी इन ... स्टडीज. पर्याय क्रमांक ए प्रमाणीभूत, नॉर्मॅटिव्ह. पर्याय क्रमांक बी सहसंबंधात्मक, कोरिलेशनल. पर्याय क्रमांक सी प्रयोगाधिष्ठित, एक्सपेरिमेंटल. आणि पर्याय क्रमांक डी ऐतिहासिक, हिस्टॉरिकल. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी ऐतिहासिक. ऐतिहासिक अभ्यासासाठी गृहीतक आवश्यक असेलच असे नाही. पुढील प्रश्न 11वा. खालील नमुना निवड पद्धतींपैकी कोणती पद्धत संभाव्यतेवर आधारित आहे? विच ऑफ द फॉलोइंग सॅम्पलिंग मेथड्स इज बेस्ड ऑन प्रोबॅबिलिटी? पर्याय क्रमांक ए निकषाधारित नमुना निवड, जजमेंट सॅम्पलिंग. पर्याय क्रमांक बी स्तरीय नमुना निवड, स्ट्रॅटिफाईड सॅम्पलिंग. पर्याय क्रमांक सी प्रमाण नमुना निवड,
कोटा सॅम्पलिंग आणि पर्याय क्रमांक डी सुगम्य नमुना निवड कन्व्हिन्सिंग सॅम्पलिंग. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी स्तरीय नमुना निवड स्ट्रॅटिफाईड सॅम्पलिंग. स्तरीय नमुना निवड ही संभाव्यतेवर आधारित आहे. पुढील प्रश्न 12वा. क्षेत्रीय अभ्यासाशी खालीलपैकी कोणती गोष्ट निगडीत आहे? फील्ड स्टडी इज कन्सर्न विथ पर्याय क्रमांक ए प्रत्यक्ष वस्तुस्थिती रिअल लाईफ सिच्युएशन्स. पर्याय क्रमांक बी प्रयोगशाळेतील परंतु बाहेर केलेला अभ्यास. पर्याय क्रमांक सी प्रायोगिक दृष्टिकोन एक्सपेरिमेंटल अप्रोच. आणि पर्याय क्रमांक डी निवडक माहिती संग्रहण कलेक्टिंग सिलेक्टिव्ह डेटा. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए प्रत्यक्ष वस्तुस्थिती रिअल लाईफ सिच्युएशन्स. फील्ड स्टडी इज कन्सर्न विथ रिअल लाईफ सिच्युएशन. तर हे होते 29 मे 2016 महाराष्ट्र सेट परीक्षेतील संशोधन अभियोग्यता रिसर्च ॲप्टिट्यूड या घटकावर विचारले गेलेले प्रश्न. धन्यवाद.